नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आणि नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज आलो आहे गार्डनमध्ये, कारण आज आहे रविवार. तर म्हटलं आपण जर एक गार्डन फेरी मारून येऊया. तर आता आलो आहे गार्डनमध्ये. हे बघा पाठीमागे, एकच मिनिट दाखवतो. हे बघा, एक मस्तपैकी असं बसण्यासाठी म्हणून बनवलेलं आहे. आहे गार्डन. तर मित्रांनो, इथं मस्तपैकी असं बसण्यासाठी केलेलं आहे आणि एकदम शांत वाटते खूप असं. आणि तसेच वरती जांभळं पण आहेत. एक मिनिट दाखवतो. झाडाला भरपूर जांभळं लागली आहेत. हे बघा, जांभळं आहेत झाडावर. हे खूप जांभळं आहे झाडाला. आणि मित्रांनो, ह्या साईडला छोटंसं तळ आहे. हे बघा. तर मित्रांनो, लोक बिस्लरीचे बॉटल घेऊन येतात. ते सगळे बॉटल त्यांनी इथंच टाकलेले आहेत तलावाच्या मध्ये. हे बघा, हे किती बॉटल टाकले आहेत ते बघा. तसं त्या साईडला पण आहेत. ते बघा. तर मित्रांनो, आता मी फिरत आतमध्ये आलो होतो गार्डनच्या. तर तिथं मला एक तलाव दिसलं. आणि तलावाच्या आतमध्ये मी काय बघितलं माहिती आहे का, की लोकांनी बिस्लरीचे बॉटल पिऊन ते बघा आतमध्ये टाकले. तुम्हाला दिसत असतील पाठीमागे, पाणी पिऊन लोकांनी बिस्लरीच्या बॉटल सर्व आतमध्ये टाकलेले आहेत. हे बरोबर नाही की आपण जी पाण्याची बॉटल आणतो ती पाणी पिऊन झाल्यानंतर जागोजागी डस्टबिन ठेवलेले आहेत. ते डस्टबिनमध्ये टाका कमीत कमी. एवढे बॉटल टाकलेत ना पाण्यात, हे योग्य नाही. बघा मित्रांनो, किती बिस्लरीच्या बॉटल टाकलेले आहेत ते बघा पाण्यात. तिथं कोल्ड्रिंकची बॉटल पण आहे, एक स्प्राईटची बॉटल तरंगते. आणि इथं सगळ्या बिस्लरीच्या बॉटल आहेत, स्प्राईट आहेत. म्हणजे लोक पितात आणि आणून डस्टबिन त्या न टाकता ते आणून तलावात टाकत आहेत. हे बरोबर नाही. तर मित्रांनो, आता मी घरी चाललो आहे. आता संध्याकाळ झाली आणि आज खूप दिवसांनी गार्डनमध्ये आलो. चांगलं वाटतं आणि गार्डन पण खूप छान आहे. खूप असं मन प्रसन्न झालं. फक्त एकच गोष्टीची खंत वाटते, ती म्हणजे की तलावामध्ये लोकांनी प्लास्टिकच्या बॉटल टाकल्या आहेत पाणी पिऊन, कोल्ड्रिंक पिऊन. ते फक्त योग्य नव्हतं. कारण सगळी डस्टबिनमध्ये प्लास्टिकच्या बॉटल टाकल्या पाहिजे. कारण आपण ह्या देशाचे सुजाण नागरिक आहोत. एवढं तरी आपलं कर्तव्य आहे आणि ते केलं पाहिजे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.